शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष आणि राज्यावरचे पक्ष त्यांचा राहिलेला नाही, उद्धवजींच्या गटाचा. हे काम तुम्हीच केलं. जे प्रोटोकॉलमध्ये बसत आहेत, जे केंद्राच्या सूचीमध्ये आहेत, अशाच नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. विश्वासघात आणि गद्दारी ही तुमच्यामध्ये आहे ती दिसून येते. शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष राहिला नाही असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरेंना डिवचलं होतं. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरून गिरीश महाजन यांनी पक्षासह ठाकरेंवर टीका केली होती. अशातच ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी गिरीश महाजन यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. विश्वासघात आणि गद्दारी हे तुमच्यातच आहे असं वक्तव्य करत रवींद्र वायकर यांनी गिरीश महाजन यांना सुनावलंय. त्यांनी हे म्हटलेलं आहे की बा आम्हाला आमंत्रण का नाही. मी आज सकाळपासून तेच चाललेलं आहे, आपण दाखवतात. आणि मी तेही म्हटलेलं आहे की बाबा इथे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेवढ्याच लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष आणि राज्यावरचे पक्ष त्यांचा राहिलेला नाही, उद्धवजींच्या गटाचा. तो आता एकनाथजींकडे आहे. त्यामुळे जे प्रोटोकॉलमध्ये बसत आहेत, जे केंद्राच्या सूचीमध्ये आहेत, अशाच नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. शिवराळ भाषेकडे वळत आहे संजय राऊत. अगदी असं म्हटलं की ढुंगल लावून पळाले वगैरे. आता संजय राऊतांकडून काही दुसरी अपेक्षा कोणी करत नाही, कारण त्यांनी जेवढा स्तर घालवलेला आहे राजकारणामधला तेवढा आजपर्यंत कोणीच घालवलेला नाही. म्हणून त्यांच्याकडून काही लोकांना अपेक्षाही नाही आहे. लोक त्यांचं कोणी ऐकतही नाही. त्यामुळे हे काम तुम्हीच केलं. विश्वासघात आणि गद्दारी ही तुमच्यामध्ये आहे ती दिसून येते. आणि असं मी आता आपल्याकडनं देखील ऐकलं की त्यांचा त्यामध्ये सहभाग काय. ज्या वेळेला बाबरी मस्जिद तोडताना शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने आम्ही सर्व आमदार आणि नगरसेवक, त्यामुळे नगरसेवक होतो, त्यावेळेला आम्ही गेलेलो आहे. 3-3 दिवसाचा प्रवास केला आहे. कसं गेलं आहे, काय गेलं आहे हे तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे बाबरीच्या वेळेला शिवसेना प्रमुख जे म्हणाले होते की ते शिवसैनिकांनी तोडलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. आणि त्यावेळेला आम्ही होतो ना, श्रीकृष्ण आयोगामध्ये आम्ही लोक होतो. त्यामुळे यांनी काही सांगू नये आणि हे काय बोलतात त्याच्यावर लक्ष देऊ नये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू